आणि या सामन्याचे टायमर योगेश चव्हाण उर्फ योगी हे राहतील. साइकिल पे भाभी तो बड़े भारी बटन चले ठीक बघूया धनराज जाधव काय करतो आपल्या संघासाठी. धनराज अतिशय शांत असा खेळाडू आहे तो धनराज. आणि याच्यानंतर जाणारा प्रेक्षणीय असा सामना कोर्टा विरुद्ध बाराबाई तांडा. कोर्टा विरुद्ध बाराबाई तांडा. दोन्ही संघांना विनंती आहे की हा सामना समाप्त झाल्यावर किट टाकून ग्राउंडमध्ये हजर राहणे. आणि पुन्हा ऐकायचा वज्रा या संघाचा खेळाडू बिरबल काय करू शकतो आपल्या संघासाठी. हा 1 नंबरचा खेळाडू बिरबल. आणि 2 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस बिरबल. आणि पुन्हा ऐकायचा आणि 05 नंबरचा खेळाडू बालाजी. तर काय करतो आपल्या संघासाठी बालाजी. हात मारण्याचा प्रयत्न होता बालाजीचा. आणि परत आपल्या संघात वापस पुन्हा एक वर्ष बिरबल. अतिशय आणि सिंगल पॉइंट वज्रा. आणि 3rd रेड डोडाई रेड धानोरा या संघाची चढाई करतो तो श्रीकांत वज्रा या संघावर. बघूया श्रीकांत काय करतो आपल्या संघासाठी. लात मारण्याचा प्रयत्न होता श्रीकांतचा. पॉइंट मारण्याचा दावा करतो श्रीकांत. आणि रेड आउट. दादा तो कटला होता तर त्याला एम्पायर आउट पण दिले. आणि पुन्हा कसं आणि पुन्हा कसं बिरबल काय करतो आपल्या संघासाठी. बिरबल अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे बिरबल. आणि परत आपल्या संघात वापस आणि पुन्हा कसं बालाजी काय करतो आपल्या संघासाठी. हा 5 नंबरचा खेळाडू बालाजी. बोलत मारण्याचा प्रयत्न होता बालाजीचा. पंचाचा निर्णय येणे बाकी. आणि बोनस गुण धानोरा. आणि अतिशय नाव गाजलेला असा खेळाडू आहे तो गजानन. बघूया अतिशय शांत चिठ्ठीने चढाई करतो तो गजू. आणि परत आपल्या संघात वापर पुन्हा ऐकवायचं धनराज जाधव.
अतिशय शांत आणि संयमी असा खेळाडू आहे तो धनराज. बघूया काय खेळतो आपल्या संघासाठी धनराज. बोनस मारण्याचा प्रयत्न होता धनराजचा. परत आपल्या संघात वापस आणि ही थर्ड रेड डोडाई रेड. पहिली रेड बिरबलनेच मारली होती आणि पुन्हा एक नंबरचा खेळाडू बिरबल थर्ड रेड मध्ये आलेला आहे तो. लाईन नंबर आहे भाऊ इथं. पुन्हा बिरबल आणि अतिशय सुंदर अशी बघूया आणि 5 गुण घेऊन परत आपल्या संघाला वापस बिरबल. काय करतो आपल्या संघासाठी बालाजी. खरंच धानोरा संघ खूप उत्कृष्ट खेळाडू आहे. बोनस धानोरा 1 गुण वज्रा. गुण संख्या ती धानोरा 2 वज्रा 10. पुन्हा कसा बिरबल. काय करतो आपल्या संघासाठी हा 1 नंबरचा खेळाडू बिरबल. दोन्ही संघात अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. पंच आहे आणि लेटर आउट. एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन एम्पायरच्या वेळी कोणी जाऊ नये अन्यथा पुढच्या संघाला टेक्निकल पॉईंट देण्यात येईल. पुन्हा कसा 05 नंबरचा खेळाडू बालाजी कडे करतो तो वज्रा संघावर. खरंच बालाजी हा अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे. बोनस मानचा प्रयत्न होता बालाजीचा. खरंच अतिशय दोन्ही संघ खूप लांबून आलेले आहे. दुपकी बोनस प्लस पॉइंट धानोरा. गुण संख्येला धानोरा 5 वज्रा 10. हाफ टाइम साठी 3 मिनिट. हाफ टाइम साठी 3 मिनिट बाकी. गुण संख्या ती दयाला धानोरा 5 शेखपर्यंत वज्र आणि अतिशय सुंदर अशी चायना युवराजाकडून गुण संख्या ती धानोरा 6 वज्रा 10. खरंच अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहेत त्या धानोरा संघामध्ये. मी पहिले सांगितलं होतं की त्या धानोरा संघाला विजय जर मिळवायचा असेल तर युवराज, कपिल आणि धनराज या तिन्ही खेळाडूंनी त्यांचं 100% योगदान दिलं पाहिजे. एक गुण वज्रा. पुन्हा एक कसं बिरबल. काय सुद्धा बिरबल एक गुण वज्रा या संघाला. गुण संख्येसाठी वज्रा 12 दयाल धानोरा 16. खरंच अतिशय उत्कृष्ट अशी पकड होती युवराजकडून पण काही सपोर्ट आला नसल्यामुळे तो रेडर परत आपल्या संघात वापस गेला आणि पुन्हा श्रीकांत 12 नंबरचा खेळाडू. काय करतो आपल्या संघासाठी श्रीकांत. हाफ टाइम साठी 1 मिनिट बाकी. बाहुबली रेडर पुन्हा कसा 33 नंबरचा खेळाडू पवन. काय करतो आपल्या संघासाठी पवन. दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट असे संघ आहे.
आणि परत आपल्या संघात वापर पुन्हा एकदा बालाजी आपला संघ पिछाडीवर आहे. बालाजी जर आपल्याला हा सामन्यात वापसी करायची असेल तर आपल्या संघासाठी काही गुणाची कमाई करावी लागेल आणि सिंगल पॉइंट धानोरा. आणि हाफ टाइम साठी शेवटची लढाई हाफ टाइम साठी शेवटची लढाई आणि चढाई घेऊन येतो तो बिरबल. काय कृषी आपल्या संघासाठी बिरबल आणि परत आपल्या संघात वापस हाफ टाइम